पूर्वी भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत आल्याचे आरोग्यासाठी गुणकारक असे काही गुणधर्म आणि त्याचबरोबर पाहूया एक अतिशय हेल्दी असं सूप। सुरुवात करूया या एपिसोडला। हिवाळ्याच्या दिवसात सकाळी सकाळी मस्त आलं घातलेला गरम गरम चहा प्यायला खूप छान वाटतं नाही, त्यामुळे घशाला छान शेक मिळतो। पण तुम्हाला हे माहिती असेलच की आल्याचा फक्त हा एकच गुणधर्म नाहीये, आल्याचे खूप फायदे आहेत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि हेच फायदे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण आल्याबद्दल बोलणार आहोत। आलं हे घरोघरी वापरलं जाणारं एक मसाल्याचाच पदार्थ आहे। स्वयंपाकात आपण जर आल्याचा समावेश केला तर आपल्या अन्नाला चव येते। आलं आपण अनेक पदार्थांमध्ये वापरू शकतो। रशात, भाजीत, सूपमध्ये किंवा अवलेहामध्ये सुद्धा आपण आलं वापरू शकतो। जर योग्य प्रमाणात आल्याचा वापर जर आपण आपल्या स्वयंपाकात किंवा जेवणात केला तर अनेक आजारांपासून आपलं रक्षण होऊ शकतं। विशेष करून थंडीच्या सीझनमध्ये आणि पावसाळ्यात आल्याचा समावेश आपण आपल्या आहारात केलाच पाहिजे। आल्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन ए, बी, सी, बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे ते आपल्या तब्येतीसाठी फारच हितकारक ठरते। आल्यामुळे तोंडात लाळ जास्त प्रमाणात तयार होते आणि पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडचं सिक्रेशन ही खूप चांगलं होतं, त्यामुळे पचन चांगलं होतं आणि पोटाचे अनेक विकार लाईक गॅसेस, ॲसिडिटी, अपचन होत नाहीत। आलं घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। जर जेवणाच्या आधी रोज आल्याच्या तुकड्याला जर मीठ लावून आपण खाल्लं तर आपल्याला भूकही चांगली लागते आणि तोंडाला चवही येते। अर्धा चमचा आल्याचा रस, 1 चमचा पुदिन्याचा रस आणि 1 मोठा चमचा मध हे एकत्रित करून जर चाटण बनवलं आणि हे चाटण दिवसातून 3 वेळा घेतलं तर पित्तामुळे होणारा त्रास आणि उलट्या थांबतात। गरोदरपणी सकाळी होणाऱ्या उलट्या सुद्धा थांबतात। अपचन झालं असेल, अति तेलकट खाल्ल्यामुळे पचन झालं नसेल तर ते सुद्धा पचन होतं। कावीळ आणि मूळव्याध यात सुद्धा हा चाटण खूपच फायदेशीर ठरतो। आलं नियमित घेतल्याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं, रक्तात गुठळ्या होत नाहीत, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि बीपी सुद्धा नॉर्मल राहण्यास मदत होते। त्यामुळे हृदयविकार असणाऱ्या लोकांनी आल्याचा समावेश आपल्या आहारात नक्कीच केला पाहिजे। अर्धा इंच आलं आणि 2-3 लसणेच्या पाकळ्या त्यांनी दररोज खाल्ल्या पाहिजेत। आलं डायबिटीजच्या पेशंटसाठी खूपच उपयुक्त ठरतं। रोज आल्याचं पाणी किंवा काढ्या घेतल्याने डायबिटीज किंवा शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते। आल्यात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे कॅन्सरसारख्या आजारावर सुद्धा आलं खूपच उपयुक्त ठरतं। लंग कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर अशा अनेक कॅन्सरवर आलं खूपच फायदेशीर ठरतं। आल्याचा तुकडा कपभर पाण्यात उकळून त्यात साखर घालून ते पाणी घेतल्याने मासिक पाळी साफ होते आणि पाळीच्या वेळी ज्या वेदना होतात त्याही बऱ्या होतात। आल्याचं सरबत दिवसातून 3 वेळा घेतल्याने आमदोषामुळे जर पोटात कळ येत असेल तर ती थांबते। अपचनामुळे जर पोटात दुर्गंधयुक्त मळ तयार झालं असेल तर ते मळ बांधलं जातं आणि पोटात गुरगुरणंही थांबतं। आल्याचा चहा घेतल्याने सर्दी तर बरी होतेच, पण त्याचबरोबर सर्दीमुळे आलेला ताप, मसल पेन, बॅक पेन, जॉईंट पेन, मायग्रेन, डोकंदुखी हे सुद्धा बरे होतात। हिवाळ्यात दिवसाची सुरुवात आल्याच्या चहानेच करावी। आल्यामुळे चहाची चव तर वाढतेच, पण अनेक आजारांपासून आपलं रक्षण देखील होतं। तर मग रोज नियमित आल्याचा वापर आपल्या आहारात करा आणि आपली तब्येत निरोगी ठेवा।